नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील असत्याचे प्रयोग या मालिकेमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. सावरकरांनी छत्रपती संभाजीराजांचा अपमान केला असा एक आरोप सतत केला जातो आणि छावा चित्रपट आल्यानंतर तर या आरोपांना पण उधाण आलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू पदपातशाही हे पुस्तक लिहिलं ते 1925 मध्ये प्रसिद्ध झालं. या पुस्तकामध्ये त्यांनी हुतात्मा छत्रपती हा लेख लिहिला आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी संभाजीराजे हे व्यसनी होते, दारुडे होते असा उल्लेख केला आहे, कारण त्यावेळेला संशोधनच झालेलं नव्हतं. छत्रपती संभाजीराजांवर तसे आरोप केलेच जात होते. पण त्या लेखाच्या शेवटी सावरकर जे म्हणतात ते अतिशय महत्त्वाचं आहे. मुसलमानांच्या धर्मवेडाला ते बळी पडले, पण त्यांनी हिंदू जातीला अक्षय्य उज्ज्वलता आणून दिली. ह्या एका आत्यंतिक आत्मयज्ञाच्या कृत्यानं संभाजी महाराजांनी महाराष्ट्र धर्माचं, हिंदू पुनरुज्जीवनाच्या पवित्र चळवळीचं आत्मस्वरूप जसं विशद करून दाखवलं तसं दुसरं कशानेही दाखवणं शक्य नव्हतं. संभाजीला शिवाजी महाराजांची भौतिक संपत्ती राखता आली नाही, पण संभाजीनं आपल्या अतुलनीय हौतात्म्यानं शिवाजी महाराजांची नैतिक आणि आध्यात्मिक संपत्ती नुसती राखलीच नाही, तर ती अनेक पटींनी उज्ज्वलतर आणि बलशाली केली. हिंदू धर्मासाठी आत्मबलिदान केलेल्या राजहुतात्म्यांच्या रक्ताचं ह्याप्रमाणे पोषण मिळाल्यावर हिंदू स्वातंत्र्याच्या समराला विलक्षण दिव्यत्व आणि नैतिक सामर्थ्याचं अधिष्ठान प्राप्त झालं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या वाक्यातून त्यांना छत्रपती संभाजीराजांबद्दल विलक्षण अभिमान होता हेच दिसून येतं. छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि 2 पुस्तकं चर्चेमध्ये आली. पहिलं पुस्तक म्हणजे डॉक्टर कमल गोखले लिखित शिवपुत्र संभाजी आणि दुसरं पुस्तक म्हणजे श्री पु गोखले लिखित सावरकरांशी सुखसंवाद. आणि माझ्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट म्हणजे डॉक्टर कमल गोखले ही माझी आई आणि श्रीपू गोखले हे माझे वडील. छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द 9 वर्षांची आणि माझ्या आईने संशोधन केलं ते 9.5 वर्ष. या संशोधनातून तिने छत्रपती संभाजीराजांवरील सर्व आरोप खोडून काढले. अनेक ठिकाणी, अनेक गावी ती गेली. धुळीने माखलेल्या खोल्या, कुबटवास, पाली झुरळ यांचं साम्राज्य अशा ठिकाणातून तिने अनेक कागदपत्र शोधून काढली आणि आपला अभ्यास पूर्ण केला. 9.5 वर्षांच्या संशोधनानंतर आईचा प्रबंध सिद्ध झाला आणि त्यानंतर तेव्हाच्या एका प्रतिथयश लेखकानं तो पळवून नेला. त्याचा खूप मनस्ताप आईला झाला. मग माझ्या वडिलांनी कोर्टकचेऱ्यांचा धाक दाखवून, पोलिसांचा धाक दाखवून त्या व्यक्तीकडून असं मान्य करून घेतलं की जोपर्यंत डॉक्टर कमल गोखले यांचं पुस्तक प्रकाशित होत नाही तोपर्यंत ते संभाजीराजांवर एकही ओळ लिहिणार नाहीत. सेतू माधवराव पगडी, पासी बेंद्रे यांचं श्रेय तर वादातीत आहेच, पण आईने त्याच्याही पुढे जाऊन संशोधन केलं आणि छत्रपती संभाजीराजांवरचे सर्व आरोप खोडून काढले. आईला जाऊन आता 45 वर्ष झाली आहेत. शिवपुत्र संभाजी हे पुस्तक प्रकाशित होऊन आता 55 वर्ष झाली आहेत. इथे आणखीन एक सांगावंसं वाटतंय की या पुस्तकाची पहिली जाहिरात जी झाली होती ती सिंहाचा छावा या नावानं, अर्थात ती कादंबरी आहे असं वाटेल म्हणून शिवपुत्र संभाजी असं त्या पुस्तकाचं नामकरण करण्यात आलं. 1971 नंतर छत्रपती संभाजी महाराजांवर ज्या काही कादंबऱ्या आल्या, चित्रपट आले, नाटकं आली, त्या सगळ्याचा मूळ आधार होता डॉक्टर कमल गोखले लिखित शिवपुत्र संभाजी हा चरित्रात्मक ग्रंथ. 1978 मध्ये छत्रपती संभाजी या नावाने डॉक्टर कमल गोखले यांचा इंग्रजी ग्रंथ प्रकाशित झाला. माझ्या आईने छत्रपती संभाजी महाराजांवरचं संशोधन सुरू केलं. त्यानंतर तिने वडिलांसमवेत स्वातंत्र्यवीर सावरकरांची भेट घेतली, कारण सावरकर हे प्रख्यात इतिहास संशोधक होते. त्या साऱ्या भेटीचा वृत्तांत माझे वडील श्री पु गोखले यांच्या सावरकरांशी सुखसंवाद या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. हा सर्व वृत्तांत वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की तत्कालीन इतिहास हा छत्रपती संभाजीराजांच्या बदनामीनं भरलेला असतानाही स्वातंत्र्यवीर सावरकरांना
त्यांच्याविषयी अपार आदर होता. ही चर्चा सुरू झाल्यानंतर सावरकरांनी आईला विचारलं की दारूच्या व्यसनानं आणि कलुषा कब्जीच्या संगतीनं फितुरीनं संभाजी महाराजांचा घात केला हे खरं आहे का? त्यावेळेला आई त्यांना म्हणाली की माझं संशोधन अजून पूर्ण झालेलं नाही, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? त्यावेळेला सावरकर तिला म्हणाले, जे धैर्य आणि शौर्य राजांनी दाखवलं ते काही एखाद्या गोमा गणेशाचं काम नाही हे विसरू नकोस. संभाजी जर दारुडा असता आणि इतिहासात आपण वाचतो तितका स्त्रीलंपट असता तर हे धैर्य त्यांनी दाखवलं असतं असं वाटत नाही. बाई आणि बाटली बाळगणाऱ्या व्यसनी माणसाच्या हातून हिंदूंच्या इतिहासात चिरंतन स्थान मिळावं असं दिव्य होणारच नाही. उघड्या डोळ्यांनी हौतात्म्याचा स्वीकार करणं हे येरा गबाळाचं कामच नाही. छत्रपती संभाजी राजांवरचे आरोप खोडून काढण्याचं काम डॉक्टर कमल गोखले यांच्या शिवपुत्र संभाजी या पुस्तकानं केलं, तर सावरकरांनी छत्रपती संभाजीराजांची बदनामी केली हा आरोप खोडून काढण्याचं काम श्री पु. गोखले यांच्या सावरकरांशी सुखसंवाद या पुस्तकानं केलं आहे.